आमच्या डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये 2 सप्टेंबर 2025 रोजी सबीना गेस्ट हाऊस या ठिकाणावरनं जवळजवळ 3 किलो कोकेन हे आमच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण जप्त केलं होतं आणि NDPSच्या अंतर्गत ॲक्ट अंतर्गत डोंगरी पोलीस स्टेशन या ठिकाणी हा जवळजवळ 15 कोटीचं कोकेन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये काल चेन्नई जेलमधून 3 आरोपींना ट्रान्सफर आम्ही करून प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे त्यांना अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे तो चालू आहे। या गुन्ह्यामध्ये जे आरोपी 3 अरेस्ट केलेले आहेत त्यांची नावं आहेत तरुण कपूर, साहिल अत्तारी आणि हिमांशु शहा। ह्या 3 आरोपींना आमच्या टीमने जे आहे ते अटक केलेली आहे। या व्यतिरिक्त अजून एक आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न आहे ज्याच्या संदर्भाने अधिक तपास चालू आहे व इतर त्याचे जे लिंक्स आहेत त्या संदर्भाने सुद्धा आम्ही तपास करत आहोत। हे जे कोकेन आणलं होतं हे तपासात जी काही प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये इथिओपिया या देशातून इकडे त्याची तस्करी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे व त्या अनुषंगाने अधिक तपास आमची टीम करत आहे। या कामगिरीमध्ये API आमचे परिमल पाटील जे आहेत त्यांना ही माहिती प्राप्त झाली होती आणि त्या आधारे ते आणि त्यांची टीम यांनी ही उत्तम कामगिरी जी आहे केलेली आहे। या गुन्ह्याचा तपास आणि उत्कृष्ट कामगिरीमध्ये PI वाळेकर त्याचप्रमाणे API रोकडे हे सर्व सिनियर PI बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। सर, हे जे 3 आरोपी अरेस्ट केले आहेत त्यांचा रोल काय आहे? आता याची जी तस्करी झालेली आहे या तस्करीमध्ये इथिओपियातून इथे आणणे आणि यातला जो महत्त्वाचा आरोपी आहे तरुण कपूर त्याला NCBच्या टीमने ॲक्च्युली अटक केली होती, परंतु त्यांना हे कोकेन सापडलं नव्हतं कारण त्यांनी तशी माहिती त्यांना उपयुक्त दिली नव्हती। त्याला अटक केल्यानंतर आम्हाला जी माहिती प्राप्त झाली त्याच्या आधारे वर्कआउट करून हे कोकेन पोलिसांनी जप्त केलं होतं। म्हणून या केसचा जो आरोपींचा तपास आहे तो NCB तर्फे करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्या पुढे सुद्धा जाऊन आम्ही याचा तपास करत आहोत। तर सबीना गेस्ट हाऊसमधून आपण कोकेन जप्त केलं ते कोणी ठेवलं होतं काय याची काही माहिती होती? येस, हे तरुण कपूर जो आहे हाच आरोपी आहे। हा डोंगरी या ठिकाणी या गेस्ट हाऊसला आला होता आणि त्यानेच ते ठेवल्याचं आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे। तसे पुरावे सुद्धा आपल्या हातात आहेत। कोणाला सप्लाय करायला? तर याचा अधिक तपास जो आहे तो सुरू आहे। 3 आरोपी आपण चेन्नईमधून अटक केली, जेलमधून ताब्यात घेतली, तर हे 3 आरोपींना NCBने अरेस्ट केली होती? बरोबर आहे, NCBने अरेस्ट केली। तिघांना एकत्र? ओके, येस। म्हणजे NCBने सुद्धा याच्यात अतिरिक्त काही ड्रग्ज जे आहे तिकडे जप्त केलं होतं आणि त्या गुन्ह्याची आम्ही कागदपत्र आणि इतर माहिती प्राप्त करत आहोत आणि त्या चेनमध्ये हा एक आरोपी जो आहे यातला तरुण कपूर नावाचा तो सुद्धा मिळाला होता, परंतु त्याच्याकडनं त्यांना हे ड्रग्ज जप्त करता नाही आलं आणि मग ते आपण जप्त करून गुन्हा दाखल केला आहे आणि आता आपणही या गुन्ह्याचा तपास जो आहे तो करत आहोत। अधिक तपास चालू आहे, तसे अजून आमच्याकडे कोणती प्राथमिक माहिती नाही आहे। सबीना गेस्ट हाऊस मध्ये जेव्हा ड्रग्ज मिळालं तेव्हा काही इन्फॉर्मेशन तिकडनं झाली होती? ते आमचे सोर्सेसच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन मिळाली। आता एक गुन्ह्याचा तर त्यांच्या ऑब्व्हियसली रेकॉर्ड आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जो आहे त्यांचा आमचे डिटेल्स घेणं चालू आहे, तो तपासाचा भाग आहे। हे सप्टेंबरमध्ये घेतलेलं आहे आपण। अशी अजून कोणतीही आमच्याकडे पुरावे नाही आहेत त्या संदर्भाने। जर काही तपासात झालं तर पुढील कारवाई करण्यात येईल। तरुणला अटक करून गेली होती NCB? तरुण कपूरला त्यांनी डोंगरीतूनच अरेस्ट केलेली आहे। त्यांनी येऊन बऱ्यापैकी चेकिंग केलं होतं बऱ्याच ठिकाणी, पण त्यांना हे ड्रग प्राप्त नव्हतं झालं। ते आपल्या इन्फॉर्मेशन होती NCBची? NCBची प्रायमरी इन्फॉर्मेशन होती ज्याच्यावर त्यांनी वर्कआउट केलं होतं, पण त्यांना पार्शियल सक्सेस मिळालं। पूर्ण सक्सेस जे आहे ते ड्रग मिळवण्यामध्ये आपल्याला मिळालं। सर, हे 3 आरोपी ओरिजिनली कुठून आहेत? हा जो तरुण कपूर आहे तो हिमाचल प्रदेशचा आहे आणि हे 2 कुठले आहेत वाळेकर? दोन हिमाचलचे आणि एक
साहिल कुठला आहे? साहिल ऍक्च्युली मला इंटरोगेशन करायला पण वेळ मिळालेला नाहीये. सर काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय त्याचं सप्लाय वगैरे काही असं काही असे कोणते पुरावे नाही आहेत त्याच्याशिवाय तसं काही. येस, हिंदीमध्ये फक्त मी बाईट देतोय की काय कारवाई केलेली आहे. बाकी काही प्रश्न विचारू नका मला आता. तीनों आरोपी पहले कोई गुना रजिस्टर 2 सितंबर 2025 को डोंगरी पुलिस स्टेशन ने के जो हमारे ऑफिसर हैं एपीआई परिमल पाटिल और उनकी टीम को एक इन्फॉर्मेशन मिली थी जिसमें एक सबीना गेस्ट हाउस से उस इन्फॉर्मेशन के बेसिस पे लगभग 3 किलो का कोकेन हमने सीज किया था और 2 सितंबर को डोंगरी पुलिस स्टेशन में ये ऑफेंस रजिस्टर किया गया था. उन्हें इस ऑफेंस की जांच के दरमियान ये पता चला कि ये एनसीबी ने भी एक और ऑफेंस इसमें रजिस्टर किया हुआ है और उसमें 3 आरोपी जो है वो चेन्नई की जेल में हैं. ये कोकेन इथियोपिया से लाया गया था ऐसा बेसिक इन्फॉर्मेशन प्राइमरी इन्फॉर्मेशन इन्वेस्टिगेशन में मिला हुआ है और चेन्नई जेल से हमने 3 एक्यूज तरुण कपूर, हिमांशु शाह और साहिल अत्तारी इन तीनों को डोंगरी पुलिस स्टेशन ने अभी उनको ताबे में लिया है और उनको अरेस्ट किया है. इस ऑफेंस की आगे की जांच जो है वो जारी है. लगभग इस 3 किलो कोकेन का वैल्यू 15 करोड़ के करीब करीब है. सर आपने कहा कि विदेश से लाया गया था, तो कैसे लाया गया था? कुछ प्राइमर फेसी जानकारी इसके बारे में जो है वो जांच चल रही है. सर डोंगरी इलाके में ही उतारना ऐसा कुछ मिला कि क्यों वहाँ उतारा गया था? उसकी ऐसी बेसिक वजह हमें कोई बताई नहीं गई है. इसके बारे में हम जांच कर रहे हैं. डोंगरी के हमारे इलाके में ये कोकेन लाया गया था, इसकी बेसिक इन्फॉर्मेशन हमें मिली थी, उसके इनपुट पे हमने जो ये कार्रवाई की है. सर ये तीनों लोग क्या मतलब इनका टारगेट ऑडियंस क्या था? स्टूडेंट्स थे, क्या था कुछ? देखो अभी डिस्ट्रीब्यूशन और उसके जो फ्रंट और बैक लिंकेजेस है उसके बारे में जांच जो है हम कर रहे हैं. सर पीसी किती तारखेपर्यंत? मग 5 दिवसाची पीसी मिळालेली आहे. 18 पर्यंत. अभी उसकी जांच जो है चल रही है. ठीक है. सबीना गेस्ट हाऊस मध्ये काय नावाने वेगळं का केस नावाने काय नाव ओरिजिनल नावानेच केलं. येस. तो कधी आलेला? नहीं वो 3 महीने पहले जब्त किया है. कधी उतरला? एक्यूज हमारे पास नहीं थे इसलिए प्रेस उस टाइम पे नहीं लिया था. जब हमने अभी एक्यूज लाए हैं उसका जांच में हमें आगे के सोर्सेस मिलेंगे उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे. कैप्सूल के फॉर्म में लेकर आए. हाँ, तो ये थोड़ा मुझे किस फॉर्म में लेकर आए थे, तो क्या ये एयर हो सकता है क्या? जो प्राइमरी इन्फॉर्मेशन वही है कि वो एयर बाय एयर ही लाए गए थे ऐसा हमें, लेकिन उसका जो वेरिफिकेशन है वो हम करेंगे. इनफैक्ट एनसीबी ने जो केस किया था उसमें भी सिमिलर कैप्सूल उनको मिले थे, तो हो सकता है कि आधा उनको मिला है, आधा माल हमको मिला है. बॉडी में कंसील करके डाल देते हैं उसकी जांच चल रही है उनका. ठीक है. मैं अभी दूसरा त्यांना बोलवा ना, त्या टीम एमआरएची टीम बोलवा ना. चला वेल डन. ठीक है. यस. सर आरोपी का नीचे करा तो हाँ कर दो, कोई इशू नहीं. तो क्या जेल से ही लाया है. साहेब ते एमआरआयचे पार्ट एमआरआय
बस तुझे आवाज ते एक फोटो देऊ आणि त्यांना पाठवून देऊ. ठीक आहे. आई वडील कुठे आहेत त्याचे? एक फोटो घ्या फक्त, त्यांना पाठवून देतो मी. ठीक. आई 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 आणि वडील मध्ये घ्या ना. तिचा फोटो देणं योग्य आहे का? नाही ब्लर करणार आम्ही. ते फोटो ब्लर करणार ना सगळे. येऊ दे. सर आप उनको ऐसा हैंडओवर करो. या चलो भाई. यस. हाँ ले लो आप इसको. आप ले लो. काय नाव बेटा तुझं? काय नाव आहे? अन्वी. गुड. बाबा कुठे आहेत तुझे? ओके चलो. जय हिंद. जाऊ दे. बाकीचा स्टाफ येऊ दे. कोण आत्ता कोण कोण गेलो होतं? देवरे गेले होते, चांदवडे साहेब. देवरे चांदवडे. हा गाणी आहे ना रे. ठीक आहे. सातर्डीकर पण होता. करू. आमच्या MRA पोलीस स्टेशन, MRA मार्ग पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी 20 मे 2025ला एका 4 वर्षाच्या मुलीची मिसिंग किंवा अपहरण झाल्याची जी तक्रार आहे ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. ह्या मुलीच्या तपासादरम्यान आम्ही 7 ते 8 टीम्स फॉर्म केल्या होत्या आणि त्यावेळी ह्या मुलीला LTT पासून पुढे भुसावळ, त्यानंतर MP, मध्य प्रदेश आणि शेवटी वाराणसीपर्यंत आरोपी आणि मुलगी गेल्याची जे तपासात माहिती प्राप्त झाली होती. अनेक शेकडो CCTVंचा तपास आणि तांत्रिक तपास सुद्धा करण्यात आला होता. टीम मे महिन्यामध्ये जवळजवळ 10-12 दिवस आमची टीम त्या ठिकाणी 2-3 टीम काम करत होत्या. 2 टीम सुरुवातीला गेल्यानंतर 1 टीम गेली, परंतु मुलगी आम्हाला मिळू शकली नव्हती किंवा आरोपी मिळू शकली नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात आम्ही 1 टीम पाठवून पुन्हा वाराणसी या ठिकाणी तपास केला होता, परंतु पुन्हा आमच्या टीमला यश नव्हतं मिळालं. शेवटी 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑपरेशन शोध ही एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. या राज्यभराचं हे ऑपरेशन आहे. तर त्या ऑपरेशनच्या मोहिमेत आम्ही आमच्या 2 टीम पुन्हा एकदा वाराणसीला विविध पोस्टर बॅनर्स घेऊन लोकल पोलीस, GRP यांना माहिती देऊन आमच्या ज्या PSI सूरज देवरे त्यांची टीम, त्याचप्रमाणे API सातर्डेकर व PSI चांदवडे रामप्रसाद या आणि यांचा स्टाफ हे पुन्हा एकदा यावेळी गेले होते आणि त्यांनी तिथे ही माहिती प्रसारित केली. काही पोस्टर्स प्रत्येक ठिकाणी लावले आणि या माध्यमातून प्रेसला सुद्धा माहिती दिली. त्यानंतर वाराणसीतील एका पत्रकाराने मराठी बोलणारी एक मुलगी एका अनाथालयात तिथे ठेवलेली आहे अशी माहिती पोलिसांना आमच्या टीमला दिली आणि त्या आधारे आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व या 4 वर्षाच्या मुलीला त्या ठिकाणावरनं ताब्यात घेतलं. आईवडिलांकडे कन्फर्म केलं, मुलगी तीच असल्याचं कन्फर्म झालं आणि या टीमने ही मुलगी आणून आत्ता या मुलीच्या आईवडिलांकडे सुखरूपरित्या सुपूर्द केलेली आहे. आरोपीच्या संदर्भाने अजूनही तपास जो आहे तो चालू आहे.
सर मुलीला दाखल कोणी केलेलं अनाथ आश्रममध्ये? तिथल्या लोकल पोलिसांनी दाखल केलेलं आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. म्हणजे काही कारण काय त्याच्यामध्ये काही ते स्पष्ट झालेलं नाही. आरोपी अजूनही आम्हाला मिळालेले नाही आहेत, तर त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे. आरोपीच्या बाबतचे बरेचसे डिटेल्स आमच्याकडे आहेत, ज्याच्यावर वर्क जे आहे ते आम्ही करत आहोत. सस्पेक्टचे काही डिटेल्स आमच्याकडे आहेत, त्याच्यावर कामकाज चालू आहे. तो मुलगी सुखरूप आहे, तिला कोणत्याही प्रकारचा धोका इजा झालेली नाही आहे हे याची खात्री केलेली आहे. मोटिव्ह बाबत आरोपी मिळाल्यानंतरच माहिती मिळेल. नाही, तसं काही नाही. आरोपी अनोळखी होता हे स्पष्ट आहे आणि त्याच्यावर वर्कआउट चालू आहे. CST स्टेशनला ही मुलगी तिच्या आईवडिलांसह या ठिकाणी होती आणि साधारण 2 ते 3 महिन्या कालावधी ते या ठिकाणीच थांबलेले होते. मुलीच्या वडिलांचे उपचार सेंट जॉर्ज हॉस्पिटल या ठिकाणी चालू असल्याच्या कारणावरनं मूळ सोलापूरला राहणारे हे कुटुंबीय इथं आलेलं होतं आणि त्यामुळे ते या ठिकाणी होते. ठीक है. हिंद में MRA मार्ग पुलिस स्टेशन मुंबई में 20 मई 2025 को एक 4 साल की बच्ची का अपहरण की जो FIR है वो ली गई थी और उसके आगे की जांच हमारे टीम ने चालू की थी. बहुत सारे टेक्निकल डिटेल्स वर्कआउट करने के बाद ये पता चला था कि यहाँ से वो LTT स्टेशन वहाँ से लेके बनारस तक ये लड़की और आरोपी जो है वो पहुँचे हैं. वहाँ उसके बाद हमारी 2-3 टीम, पहले 2 टीम, बाद में फिर से एक टीम ऐड की गई थी. 10-12 दिन बनारस में रही थी, लेकिन हमें ये केस डिटेक्ट नहीं हो पाया था. फिर से सितंबर में हमारी 2 टीमें वहाँ गई थी. उस टाइम भी हमको सक्सेस नहीं मिला. अब की बार ऑपरेशन शोध 1 नवंबर से 15 नवंबर के बीच में मिसिंग लड़कियों के बारे में खासकर चल रहा है. इस ऑपरेशन के दरमियान हमारी PSI देवरे, PSI चांदवड़े, EPI सातर्डीकर और उनकी टीम वहाँ पहुँची. सीनियर PI साबड़े उनको सपोर्ट कर रहे थे, गाइड कर रहे थे और वहाँ पे काफ़ी अच्छे से उन्होंने इन्फॉर्मेशन डिसेमिनेट की, प्रसार किया. तो उस दरमियान एक रिपोर्टर ने हमें ये जानकारी दी कि एक मराठी बोलने वाली लड़की वहाँ पे एक जगह पे अनाथालय में रखी है. उस इन्फॉर्मेशन के बेसिस पे आखिरकार लगभग 6 महीने के बाद ये लड़की हमें वहाँ पे सेफ और हेल्दी कंडीशन में वहाँ रहते हुए मिली है. और कल मिलने के बाद आज इस लड़की को हमने मुंबई लाके उसके माँ बाप के हवाले जो है वो किया है. सर, वो माँ बाप सोलापुर के रहने वाले क्यों मुंबई आए? वो लड़की के माँ बाप जो है वो बेसिकली सोलापुर के थे और यहाँ पे सेंट जॉर्ज हॉस्पिटल में ट्रीटमेंट लेने के लिए आए थे और उस वजह से CST स्टेशन में ही काफ़ी देर से रुके हुए थे, जिस दरमियान ये वारदात हुई थी. 6 महीने तक वो बच्ची किसके पास वहाँ थी? किसने उसको उसी जून महीने में उस लड़की को वहाँ एडमिट किया गया था अनाथालय में. ये हमें इन्वेस्टिगेशन में पता चला है. वहाँ की पुलिस द्वारा ही एडमिट किया गया था. मुलगी तशी मोठी आहे तर कोणी तिला किडनॅप केलं आणि काय नेमकं तिला काय भूल दाखवली त्याबद्दल काही सांगितलं तुम्ही? मुलगी खाण्यापिण्यासाठी आजूबाजूला फिरायची आणि तिला खायला काहीतरी देण्याच्या बहाण्याने ती बराच वेळ इथे फिरत होती असं आम्हाला त्या संशयित व्यक्तीसोबत नॉर्मली फिरताना दिसलेली आहे. असं फोर्सफुल अपहरण केल्यासारखी काही घटना ती नाही आहे. पण सिन्स अशाच ओपन सेटिंगमध्ये बरेच दिवस राहिल्यावर मला असं वाटतं की ते इतरांशी बोलणं चालण्यात नॉर्मलसी वाटायला लागते की त्यातनं ती कदाचित फ्रेंडली पद्धतीने त्याच्यासोबत बिहेव करत होती. असं असू शकतं की खायला प्यायला दिल्यामुळं त्याच्यासोबतच ती फिरताना शांतपणे दिसत होती एकंदरीत. ठीक आहे. म्हणजे बाहेर आणि आतमध्ये असं दोन्ही होतं. आता तो महत्त्वाची केस आहे, 4 वर्षाची मुलगी आहे, त्याच्यामुळे आम्ही कोणताही त्याच्यात वाद न करता ती केस घेतली होती. ठीक आहे. वाराणसीमध्ये काही मुलीचे काही
फोटो वगैरे पब्लिश केले गेले का ही अनाथ हो, ते आपण पोस्टरही केले होते आणि आपण ते नाही, छापले त्या होते. तिकडच्या ज्या पोलिसांना भेटल्यानंतर या रिपोर्टरला तशी माहिती नाही. या अनाथ आश्रममध्ये आहे. तिथे मला वाटतं न्यूज दिली होती ना, तिथे न्यूज दिली होती. लोकल चॅनल्सला आणि इकडे तिकडे दिलं होतं त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करून गेल्यावर की हे प्रसारित करा जेवढं शक्य होईल तुम्हाला, आणि त्यातनं त्या एका रिपोर्टरला माहिती मिळाली. सो आरोपी अजून मिळालेला नाही, पण मुलगी मिळालेली आहे आणि ती आईवडिलांकडे वापस तरी आलेली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. CST से LTT तक मतलब लोकल ट्रेन मतलब थोड़ा सा ट्रैवल बताइए ना कैसे थोड़ा सा. म्हणजे ते ट्रेननी, लोकल ट्रेननी ते LTT पर्यंत गेले होते आणि LTTतनं त्यांनी ती मेल पकडलेली आहे वाराणसीची आणि त्यांनी गेलेली आहे. ठीक आहे.